वर मात्र चौकार षटकार 12 बाज लागेल. 57 धावांचं मात्र लक्ष आहे नावाकडे संघासमोर. सुरुवात धाकटूची मात्र अतिशय अप्रतिम झाली. सुरुवातीला दीपेश घरतने काय गोलंदाजी केली, फक्त 2 धावा दिल्या. त्यानंतर सूरजने दिल्या मात्र तब्बल मात्र 1 धाव एकंदरीत आल्या फक्त आणि फक्त 3 धावा. त्यानंतर षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी सज्ज आमिष घरत. आता 12 चेंडू मध्ये 54 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 27 धावांची आवश्यकता. 27 आणि 54. आमिष घरत अगोदरची मॅच मध्ये काय बॉलिंग केली होती तोच आमिष घरत धाकटुली संघाकडून समोर मात्र पाहायला मिळतोय. यावेळेस लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलं परंतु आहे फिल्डर तिथे. हा देखील पुन्हा जल्लोष. पंचांचे बूट उंच. विकेट नंबर येतोय डगआउट आश्रयाला तंबूच्या. तात्या विंच तुम्ही कसं येण्याचा तुमच्या सुटका नाही 6 वाजल्यापासून. ही काल्या दगडावरची मात्र रेग आहे. तुम्ही डान्स फक्त करायचा आहे. नवीन फलंदाज पाहायला मिळतो मैदानामध्ये. आता मात्र काम कठीण आहे. आता नावाखाली संघाला देव मात्र पाण्यात ठेवायची वेळ आली आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस झेल आहे. झेल होणार का? आहे तिथं क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज. पुन्हा एकदा होतोय फलंदाज बाद. थँक्यू डीजे. द्रोणागिरी भूषण पुरस्कार सन्मानित असलेला माऊली हॉर्स. या माऊली हॉर्स कडून प्रोपाटे प्रशांत घरत जर विकेट हॅट्रिक झाली तर रोख रक्कम 500 रुपये कॅश मध्ये दिले जाईल आमिष घरत याला. 2 चेंडू फेकले, 2 विकेट्स बनवले गेले. तिसरा चेंडू फेकण्यास सज्ज. समोर आहे नवीन फलंदाज धीरज मोकाल. धीरज साठी हा चेंडू. बघू झेल होणार का जाणार मैदानाच्या बाहेर. आणि विकेट हॅट्रिक आणि 500 रुपयाचं कॅश मध्ये ठरला गेला. विजेता ठरला मात्र आमिष घरत. पुन्हा एकदा संध्या आणखी 3 विकेट घेतलं तर देणार रोख रक्कम 1000 रुपये माऊली हॉर्स कडून. होऊन जाऊ द्या. काय सुंदर गोलंदाजी. 3 चेंडू फेकले आमिषने, 3 विकेट्स मिळवले. अतिशय रंगतदार मॅच. यावेळेस कट केल्या पॉइंटच्या दिशेने मात्र तिथं आहे फिल्डर. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक सिंगल बिल्डर. आता एका सिंगलने धाकटी संघाला काहीच फरक पडणार नाही. जर प्रत्येकावर चौका षटकार आले थोडा फरक पडू शकते, परंतु आता धावसंख्या बऱ्याच बनवायच्या आहेत. काय सुरुवातीला गोलंदाजी केली दीपेशने, सुंदर 2 धावा दिल्या. त्यानंतर सूरजने काय गोलंदाजी केली, 2 विकेट्स घेतले, 1 रन्स दिले. आणि आता मात्र 4 चेंडू फेकले, 3 विकेट्स मिळवले. आमिष घरत याने फक्त 1 धाव सिंगल दिली. 16 चेंडू फेकले, धावसंख्या आल्या फक्त आणि फक्त 4. 8 चेंडूचा खेळ बाकी. मोठा फटका प्रहार करायचा प्रयत्न मिड विकेटला आहे तिथे मिडॉनला फिल्डर. एक कंप्लीट केली गेली. कॉल केला दुसऱ्या धावेसाठी आणि दुसरी धाव मात्र सहजगत्या पूर्ण केली. धावसंख्या रोशनची आल्या 2 आणि या 2 धावेने धावसंख्या पाहायला मिळतोय 6. 4 आणि 2 6. अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. यावेळी बॅटिंगला जातो पाठीबाग. आहे फिल्डर तिथे. झेल होणार का? प्रयत्न मात्र सुंदर केला होता. जिथे 1 सिंगल मिळायची धावा मिळाल्या 2 आणि या 2 धावेने धावसंख्या बरोबर 6 आणि 2 8. 18 चेंडू फेकले गेले, धावसंख्या आल्या 8. आता मात्र 6 चेंडू.
विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमचे कॅप्टन या. हो नक्कीच. चला विनसोस गावठाणच्या टीमला तयारीमध्ये राहायचं आहे आणि संगणकाला पाठवायचं आहे. टॉस साठी मध्ये 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फक्त धावसंख्या 8, 5-8 अशी धावसंख्या नाबा संघाची. पुन्हा आता गोलंदाज पाहायला मिळतोय. अंतिम षटक वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे चौथं. नयन घरात. नयन देखील अशीच गोलंदाजी करणार का? अभिष सारखी, दीपेश सारखी आणि सूरज सारखी समोर आहे. त्याचा फलंदाज यावेळी पहिला तर चेंडू अतिशय सुंदर फेकला गेला. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. आज जवळजवळ 4ही गोलंदाजांमध्ये काय कमालीची गोलंदाजी